नमस्कार, मी सीमा कुचेरिया। रवी ग्रहाविषयी आपण जाणून घेत आहोत। रवी ग्रह पिताकारक असल्याने पिता संदर्भातील सर्व गोष्टी जेव्हा आपल्याला पाहायच्या असतात त्यावेळेस आपण रवी ग्रहाचा विचार करायला हवा। म्हणजेच आपल्याला वडिलोपार्जित व्यवसाय करता येईल का, जर असा प्रश्न असेल तर कुंडलीमध्ये रवी बघायला हवा। रवी जर चांगला असेल तर आपण वडिलोपार्जित व्यवसाय करू शकतो, पण रवी पापग्रह युक्त असेल तर आपण असा व्यवसाय आपल्याला करायला जमणार नाही। त्याचबरोबर वडिलांबरोबर आपले पटणे न पटणे हे देखील रवी ग्रहावर अवलंबून आहे। जर आपले वडिलांशी पटत नसेल याचा अर्थ आपला रवी हा कुठल्या तरी पापग्रहाच्या योगामध्ये असण्याची शक्यता आहे। जर रवी अशुभ योगात असेल तर जोपर्यंत वडिलांसोबत आहे तोपर्यंत आपला भाग्योदय होत नाही। ज्यावेळेस वडिलांपासून विभक्त होतो आपण त्यानंतर आपला भाग्योदय होतो आणि आपला उत्कर्ष होतो। रवी याला राजा मानला आहे। राजा म्हणजे प्रजेचे पालन पोषण करणारा, रक्षण करणारा। परंतु राजा हा चांगल्या संगतीमध्ये असेल तर तो प्रजेचे भले करेल, परंतु राजा जर कुसंगतीमध्ये आला तर तो आपल्याच प्रजेला छळायला, त्रास द्यायला देखील कमी करणार नाही। म्हणूनच शास्त्रकारांनी किंवा ज्योतिषकारांनी रवीला पापग्रह मानले आहे। परंतु रवी हा राजा असल्याने त्याला पूर्ण पापग्रह मानता येत नाही, कारण राजाला वेळ काळ परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात। अग्नितत्वाचा ग्रह म्हणजेच रवीच्या जर आपण जास्ती दूर राहिलो तर आपल्याला ऊब लागणार नाही, आणि आपण रवीच्या जास्ती जवळ गेलो तर आपण होरपळून जाऊ। रवी हा रंगाने काळसर तांबूस म्हणजेच तांब्यासारखा आहे। रवीची देवता अग्नी असून पूर्व दिशेचा अधिपती आहे। रवी हा क्षत्रिय वर्णाचा असून राजसिक आणि सात्विक गुणांनी पूर्ण आहे। पंचमहाभूतांपैकी तेजाचा कारक रवी आहे। त्याचे रत्न माणिक आहे। त्यापासून तांबड्या रंगाचे वैश्विक किरण उत्सर्जित होतात आणि त्यापासून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते। रवी कधीच वक्री होत नाही। आपल्या तेजाने तो इतर ग्रहांना मात्र कधी कधी अस्त करून टाकतो। म्हणजेच रवीच्या संपर्कात अगदी जवळ जर एखादा ग्रह आला तर तो दिसेनासा होतो, म्हणजेच तो अस्त झाला आहे असे मानले जाते। चंद्र, मंगळ, बुध आणि गुरु हे सूर्याचे मित्रग्रह आहेत, तर शनी, राहू, केतू आणि शुक्र हे शत्रुग्रह आहेत। अशा प्रकारे आपण रवीचे गुण आणि स्वभाव पाहिले। आता रवीच्या अधिपत्याखाली येणारे व्यवसाय आणि नोकरी हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।